तर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आता अंत्यसंस्काराची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या तयारीचा आढावा सुद्धा काही जणांकडून घेतला जातोय आणि एका पाठोपाठ एक नेते सुद्धा दाखल होत आहेत। प्रत्येकासोबत पवार कुटुंबियांचं वैयक्तिक नातं आहे, वैयक्तिक स्नेह आहे, जिव्हाळा आहे आणि अजित पवारांची सुद्धा कोणासोबतही राजकारण सोडलं तर कटुता अजिबात नव्हती आणि राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकासोबत मैत्रीपूर्ण संबंध होते। अजित पवारांचे कामाचा प्रचंड सपाटा असलेलं हे व्यक्तिमत्व होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सतत कामात व्यस्त असायचे। महाराष्ट्राच्या विकासासाठीचं व्हिजन त्यांच्याकडे होतं। विकास कामांवर स्वतः ते जातीनं लक्ष द्यायचे। इतकंच नाही तर जेव्हा एखाद्या सरकारी कार्यालयांचं बांधकाम सुरू असायचं कंत्राटदाराकडून, तेव्हा अगदी बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण अजित पवार करायचे आणि त्यात कुठेही कामात कुचराई दिसली तर तातडीनं ते इंजिनियर्सना आदेश द्यायचे की कंत्राटदाराला हे तुम्ही करायला सांगा, असं स्पष्टपणे अजित पवार वारंवार सांगायचे। त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा अनेकदा चॅनल्सवर आपण बघितलेले आहेत। इतकं बारीक लक्ष अजित पवारांचं विकास कामं सुरू असताना असायचं। इतकंच नाही तर कामात कुठे कुचराई आहे किंवा कामाचा दर्जा नीट नाही असं त्यांना वाटलं तर परत ते पाडून बांधायला सुद्धा सांगायचे आणि अजित पवारांचा शब्द पडू देण्याची हिंमत कुठल्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा नसायची। त्यामुळे अजित पवारांना ज्या पद्धतीनं काम अपेक्षित आहे त्या पद्धतीनंच काम व्हायचं। अर्थात ध्यास एकच, ते म्हणजे सरकारी पैशातून जेव्हा एखादं विकास काम होतंय तेव्हा ते व्यवस्थित व्हावं, ते टिकावं, ते राहावं आणि लोकांना त्याचा फायदा व्हावा, ही शुद्ध भावना अजित पवारांची असायची। अगदी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या काही बैठका सुद्धा चालायच्या। राज्याच्या प्रशासनावर त्यामुळेच अजित पवारांची पकड होती, कारण मंत्रालयाचं आणि प्रशासनाचं काम कशा पद्धतीनं चालतं यातल्या बारीक सारीक गोष्टींची कल्पना अजित पवारांना होती। नियम माहिती होते, प्रशासन अचूक माहिती होतं आणि त्याचबरोबर विकास कामं करताना कागदपत्र देखील अजित पवारांना सगळी माहिती असायची, त्यातले नियम माहिती असायचे, बारकावे माहिती असायचे। त्यामुळे बऱ्याचदा अधिकाऱ्यांना थातूर बातूर उत्तरं अजित पवारांना देताना भंबेरी उडायची। त्यामुळे अजित पवार यांना एखाद्या गोष्टीचं जर ब्रीफिंग करायचं आहे तर आदल्या दिवसापासूनच अधिकाऱ्यांना अभ्यास करावा लागायचा। आता अजित पवार यांच्या विमानाचा जिथे अपघात झालाय तिथे सुद्धा आपण आसपासच्या भागात पडलेली कागदपत्र बघितली तर त्यावरून शेवटच्या क्षणापर्यंत अजित पवार जनतेच्या प्रश्नांबाबत कसे कटिबद्ध होते आणि कामात कसे व्यस्त होते ते आपल्याला दिसतं। तर अजित पवार एक दूरदर्शी राजकारणी तर निश्चित होतेच, मात्र ज्याला एक प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यावहारिक राजकारण म्हणतात ते अजित पवार यांच्या राजकारणाचं नेहमीच एक बाज राहिलेला आहे। गेल्या काही वर्षामध्ये राज्यातली सत्तेची समीकरणं बदलली, अजित पवारांच्या सुद्धा राजकारणाची दिशा बदलली। त्यांचं राजकारण हे अनेकदा टीकासुद्धा त्यांच्या राजकारणावर झाली, मात्र अत्यंत व्यावहारिकरित्या घेतलेला हा निर्णय अजित पवारांचा पाहायला मिळाला। त्यामुळे फक्त जनतेचा विकास आणि आपल्याला काम करत राहायला मिळालं पाहिजे, कारण लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात आणि त्यासाठी सत्तेमध्ये सहभागी होणं हे किती गरजेचं आहे हे अजित पवार यांच्या या सगळ्या निर्णयावरून दिसून येतं आणि त्यामुळेच ज्याला एक प्रॅग्मॅटिक म्हणजेच व्यावहारिक राजकारण म्हणतात ते अजित पवारांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एक व्यावहारिक राजकारण ते मानले जातात। सत्तेतली समीकरणं वेळ परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय योग्य वेळी घेण्याची क्षमता अजित पवारांकडे होती आणि हीच त्यांची निर्णय क्षमता खरं तर अनेकांना अचंबित करणारी होती। खरं तर एक भावनिक राजकारण त्यांनी फारसं कधी केलेलं आपल्या ऐकिवात नाहीये, मात्र निश्चित लोकांसाठीचं राजकारण त्यांनी नेहमीच केलं आणि त्याचमुळे आज बारामतीचा विकास किंवा बारामतीवर लोक का गप्पा मारतात, का बारामतीकडे अगदी केंद्राचं सुद्धा लक्ष असतं, त्याचं कारण म्हणजे हेच आहे। आणि म्हणूनच अजित पवार यांची ही चाणाक्ष अशी राजकारणाची वृत्ती होती, तो एक त्यांचा स्वभाव गुण, त्यांचा एक गुण वैशिष्ट्य खरं तर म्हणता येईल। आणि निश्चितच याचा सुद्धा जेव्हा महाराष्ट्राचं राजकारण म्हणून अभ्यास जेव्हा कोणी करेल तेव्हा निश्चितच हा जो राजकारणीचा जो पैलू जो असतो अजित पवारांचा तो निश्चितच अभ्यासाला जाईल आणि म्हणूनच अजित पवार प्रत्येक वेगवेगळ्या कारणानं हे कोणा ना कोणा सगळ्यांच्या स्मरणात नेहमीच राहतील हे मात्र निश्चित आहे। नियतीच्या घड्याळाची वेळ चुकली त्यामुळे अजित पवार लवकर गेले जनमानसातून, मात्र अजित पवार यांचं हे सगळं व्यावहारिक राजकारण नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहील, त्याचा अभ्यास होईल। आपण पाहतोय ही महत्त्वाची 5 दृश्य सध्याची। मोठा जनसागर लोटलेला आहे अजित पवारांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी। महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांची अजित पवारांना जाण होती। प्रत्येकाचे प्रश्न, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेण्याची त्यांची तयारी असायची।
मग यासाठी वेळ काळ अशी कुठलीही बाधा अजित पवार आणि सामान्य जनता यांच्यामध्ये येत नव्हती. क्षेत्र कोणतंही असो, प्रश्न समजून घेण्यासाठी अजित पवार कायम तत्पर असायचे. अतिशय कमी वेळ त्यांना लागायचा आणि प्रश्न सहकार क्षेत्र, शेती क्षेत्र याच्याशी संबंधित असेल तर अजित पवार ते तातडीनं समजून घ्यायचे. पण फक्त प्रश्न ते समजून घेत नव्हते, तर हा प्रश्न आणि अडचण सोडवण्यासाठी अजित पवार स्वतः लक्ष घालायचे. सहकार क्षेत्रात पुढे जाण्याची गती कशी आणि किती असावी याचं भान असणारा नेता म्हणजे अजित पवार होता. सहकार क्षेत्रावर देखील अजित पवारांचा प्रभाव आणि एक ठसा हा कायम होता. बाबा पार्टी फक्त आम्हाला बारामतीला, काटेवाडीला, मुंबईला जायची सवय. परत पहाटे आम्हाला कुठलाच नेता बोलू शकत नाही. 6, 6:30, 7ला कधीच कुठलाच नेता एवढ्या लवकर. आम्ही 4ला काय 3ला काय बारामतीला बोलवलं, मुंबईला बोलवलं. पोचतोय का नाही, नाही तर वाटत असतानाच फोन यायचं कुठे आलेत म्हणून. दादा हे काटेगावचे ग्रामदैवत होते, देव माणूस होता. तो आमचं विश्व हरपलं. आमचं सगळं बारामतीचा विकास संपला. त्यांनी खूप जणांसाठी काही केलं. तिथं पण तेच सांगितलं, दादांनी पुनर्जन्म या धर्तीवर घ्यावा. ईश्वराची इच्छा शेवटची माझी. अख्ख्या देशातली लोक या ठिकाणी आल्या. दादा तुम्ही का दिसालाय? सोमनाथ शहर बोलत नव्हता. शेवटची ओळख दादाजी माझी बिरबाच्या मंदिरात झाली. स्वतः मी हार टाकला. दादा म्हणला मा सोमनाथ माझ्या आगाला मला डाग पडला, आधी शाल टाकली मग हार टाकलाय. शेवटचेच बोलणं झालं. सोमनाथ शहर दादा बोलत नव्हतं. एवढा प्रेमाचा महाराष्ट्राचा नेता असा कधीही कुठं होणार नाही. असली कॉपी महाराष्ट्रात आणि देशामध्ये देखील होणार नाही. ही मला इथं वाईट वाटतंय. दादा सोमनाथ शहर देखील बोलत नव्हता, अजिबात बोलत नव्हता दादा. सोमनाथ तर काटेवाडीतून ह्या आपल्याला प्रतिक्रिया ऐकायला मिळतात आणि दादांच्या विषयीच्या भावना ज्या आहेत त्या महिला वर्ग सुद्धा सांगताना आपल्याला दिसतात की आमचं ग्रामदैवत होतं, आमचं दैवत होतं आणि पुन्हा जर जन्म घ्यावा तर याच भूमीमध्ये घ्यावा अशी आर्त हाक देताना आपल्याला दिसतात. तर दादांसारखा माणूस होणे नाही, सर्वसामान्याशी असलेला त्यांचा जो कनेक्ट आहे तो या सगळ्या प्रतिक्रियांमधून आपल्याला जाणवतोय. खरं तर कामाचा प्रचंड व्याप अजित पवारांच्या भोवती नेहमीच असायचा. खरं तर त्यांना स्वतःला या व्यापामध्ये झोकून द्यायला आणि म्हणूनच अगदी छोटी छोटी कामं, कुठली कामं असू देत, अजित पवार नेहमीच अगदी इंटरेस्ट घेऊन त्याच्यामध्ये त्याचं काम पूर्णत्वास कसं जाईल यासाठी प्रयत्न असायचा. महाराष्ट्र के हमने एक ऐसे सितारे को गंवाया जो महाराष्ट्र की नुकसान को कभी दोबारा भर के नहीं निकलने वाला है. एक विजन रखने वाला नेता था और आम जनता के हित के लिए, काम के लिए हमेशा तत्पर रहने वाला और शिस्तप्रिय नेता करके उनका नाम था. और डेवलपमेंट के लिए खुद एक ऐसा एग्रेशन रखने वाला नेता मैंने देखा ही नहीं. मेरा पिछले 25 साल से मैं उनके साथ में काम करता हूँ. राज्य मंत्री करके, स्टेट मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर करके मैंने उनके साथ में काम किया है. पर एक जुझारू और आम जनता के लिए जो काम होना है तो होना है, नहीं करना है तो नहीं करना है, ऐसे स्पष्ट रूप से बोलने वाला, मुंह पे बात करने वाले और कुछ पीछे नहीं, आगे नहीं सोचना नहीं, जो करना है तो करना है. एक लोकप्रिय मॉस लीडर, जनता के हित के लिए, जनता के काम के लिए सदैव तत्पर रहने वाले लीडर को, नेता को हमने गंवाया है. महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हुआ है. ये नुकसान कभी भर के नहीं निकलने वाला है. कौन सी यादें हैं जो आपको अभी आगे लाइफ टाइम उनकी हमेशा याद रहने वाली? ये देखो, मैंने उनके साथ में तो स्टेट मिनिस्टर का काम किया. वो कैबिनेट मिनिस्टर थे, मैं स्टेट मिनिस्टर था 2-3 डिपार्टमेंट का. और तब से आज 25 साल उनके साथ में हमने साथ मिलकर काम किया है. उनकी एक खासियत थी कि समय हुआ, काम हुआ तो 1 मिनट भी अपने सामने बिठाते नहीं थे. फालतू की बातें नहीं होना चाहिए. जब मैं बैठा था तो काम हो गया, चाहे मिनिस्टर में हूँ तो आप जरा कुर्सी खाली करो, दूसरे के लिए दो.
मुंह पे कोई बुराई ये नहीं, पर बहुत सारी यादें ऐसे कि हम लोग जब हम लोग कभी दौरे पर जाते थे, तो दौरे पर जाते वक्त उनकी जो बात करने का ढंग था, काम करने का ढंग था, वो आम जनता की और लोगों के प्रति, देखो कैसा है कि कुछ लीडर ऐसे होते हैं जो केवल टाइम पास करते हैं, समय बिताते हैं। ये समय बिताते नहीं थे, समय का उपयोग करके जनता के लिए काम करना, ये उनका एक अच्छा स्वभाव था। और मैं तो ये सोचता हूँ कि इतने सालों से उन्होंने महाराष्ट्र के, आज जो महाराष्ट्र की प्रगति में उनका बहुत बड़ा योगदान है, बहुत बड़ा हिस्सा है। पण वेळेचं नुकसान झालंय, महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे, ते आता भरून निघणं शक्य नाही. तर काय पुढील पॉलिटिशियन जे असतील त्यांच्यासाठी काय तुमचं सांगणं आहे? कारण वेळेला पण महत्त्व दिलं पाहिजे किंवा असे हादसे घडतात बराच. नाही, हे हादसे खरं म्हणजे टाळले पाहिजे. खरं तर फार आपण कधी कल्पनाच करू शकत नाही की असं कधी झालेलं आहे, झाले आहेत. आताही वाटतं की अजितदादा आता आहेतच, कोणा विश्वास बसणार नाही. पण अशा प्रकारचे हादसे ज्यावेळेस होतात VVIPच्या संदर्भात, कुठेतरी निग्लिजन्सी होते, काय होतं. आणि यामध्ये आता अलीकडे झालेले या 2 दशकातील सगळ्या हादस्याचा विचार केला तर आपण असं झालं. आता आपण कोणावर काय बोलायची गरज नाही, पण कसं टाळता येईल या संदर्भातली चर्चा झाली पाहिजे. त्याही पलीकडे जाऊन बघा, पुढची 10 वर्ष जे दादांच्या रूपानं महाराष्ट्राला विकसित करण्याची जी भूमिका होती ती आता थांबलेली आहे. महाराष्ट्र किती वर्ष मागे गेलं? महाराष्ट्र मागेच गेला आहे. महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्रात आपण एक हिराच गमावला आहे. राजकारणात हिरे कमी असतात, पण हा हिराच होता राजकारणातला. आणि ही भरून न निघणारीच हानी आहे, प्रचंड मोठी हानी आहे. तुम्ही पण काम केले त्यांच्याबरोबर, विरोधी पक्षनेते होते, दादाही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेच्या काही आठवणी असतील ना, दादांचा परखड स्वभाव किंवा दादांनी काही कामं केलेली असतील? दादांनी यावेळेस माझ्या भागातला गोशीखुर्द प्रकल्प होता, मोठा प्रकल्प होता. म्हणजे जवळपास 38 TMC पाणी साठवणारा प्रकल्प होता, थांबलेला रखडलेला प्रकल्प होता. मी ज्यावेळेस राज्यमंत्री झालो त्यांच्या खात्याचा, आणि आम्ही दोघांनी तो प्रकल्प पुढे न्यायचं ठरवलं, त्यावेळेस स्मरणातील गोष्ट म्हणजे अशी की हा प्रकल्प मी करणार म्हणजे करणार. आणि तू मला ज्यावेळेस केंद्राकडे आम्ही गेलो, मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस पंतप्रधान होते, आणि मॅडमला मी भेटून आलो, त्यावेळेस त्या प्रकल्पासाठी सातत्यानं पाठपुरावा करत असताना विदर्भामध्ये या 3-4 जिल्ह्याला हा प्रकल्प म्हणजे तुमचं दारिद्र्य दूर करेल आणि यासाठी हा प्रकल्प मी कोणत्या हालतीत पूर्ण करून घेईल, या जिद्दीनं ते कामाला लागले. आणि तो प्रकल्प आज जे पूर्णत्वास आला आहे त्यामध्ये मोठा वाटा हा अजितदादांचा आहे. आणि ती आठवण ज्यावेळेस आमच्या प्रवासातली की म्हणजे एखादं काम हाती घेतलं आणि ते होत असेल